भंडारा जिले के पवनी तहसील में आने वाले नीलज गांव की ग्राम पंचायत पर ग्रामवासियों ने मैदान में नाटक मंच तोड़ने का आरोप लगाया। जहां ग्रामवासी राजकुमार मेश्राम ने कहा कि मैं और मेरे साथ नाटक कार्यक्रम लेने वाले हम साल में एक बार कार्यक्रम गट के कारक क्रमांक 169 पर 15 सालों से ले रहे हैं, लेकिन ग्राम पंचायत ने मैदान को साफ सफाई के हवाले देके नाटक का बना मंच ही तोड़ दिया, जिससे हमारे भावनाओं को ठेस पहुंची है। उसी प्रकार नीलज गांव के सरपंच सुनील झोटिंग ने बताया कि हम गांव के बच्चों के लिए कार्य कर रहे हैं और गट के क्रमांक 165 महसूल का होने से हमने वहां सपाटीकरण के लिए माटी डाले, जो स्कूल के 3 दिनों के लिए केंद्र स्तरीय क्रीड़ा एवं सांस्कृतिक महोत्सव लिया जा रहा है, लेकिन अभी तक जगह कोणते विभाग की है और अब तक कोई पुष्टि नहीं हो पाई है। सर आपण इथले सरपंच आहे गावचे, आपल्या गावाच्या अंतर्गत एक मैदान आहे। त्या मैदानावर कमीत कमी ते 3 एकर 4 एकर जो पण अंदाज असेल, तिथं काही दिवसापूर्वी काही ग्रामवासी मंडळाच्या माध्यमाने तिथे सभा भरवतात वर्षातून एकदा। त्यांचे आरोप आहे की नाटक करतात ते नाही का। तर ते नाटक म्हणजे त्यांचे आरोप आहे की ग्रामपंचायतीने तिथे अतिक्रमण केलं। आता अतिक्रमण म्हणजे मीन्स ती माती टाकलेली आहे 2 वर्ष झालेली आहे आणि ते कोणत्याही विकासाचे काम नाही केलेलं आणि तिथे स्टेज सुद्धा त्यांनी म्हणजे ग्रामपंचायतीने तोडलेलं आहे। काय बोलणार सर? 2 वर्षापासून माती टाकलेली असं त्यांचं म्हणणं आहे। मग मागच्या वर्षी नाटक कुठे गेलं त्यांनी? सगळ्यात महत्त्वाचं त्याच जागेवर नाटक झालं ना। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्या ठिकाणी आता शाळेमध्ये प्राथमिक शाळा नीलज यांच्यातर्फे केंद्र स्तरावर टुर्नामेंट होत आहे। तर त्या टुर्नामेंट करता शिक्षकांनी म्हटलं होतं की जागा आम्हाला साफ करून द्या, माती टाकलेली आहे तर ती माती साफ करून देण्याचंच काम चालवलं होतं। आणि ती माती बाजूला करून जिथे जिथे गड्डे आहेत तिथे टाकून ती जागा सपाट करून तो ग्राउंड मोकळा करून देण्याचंच काम चालवलं होतं। आणि तो कोणत्याही शासकीय योजनेतून नव्हतं, आपला समाज याच्यातून काम म्हणून आपलं त्याला सहकार्यातून तो काम आपण करत होतो। माहिती सर मैदान आपल्याला साफ करून शाळेने प्राथमिक शाळेच्या शिक्षकांकडनं पत्र आलं ग्रामपंचायतला एक की आम्हाला 26, 27, 28 ला टुर्नामेंट आहे, तर थोडीशी जागा आम्हाला क्लीन करून द्या, मोकळी करून द्या बा। त्यानुसार मग आपण ते सहकार्यातून तो ग्राउंड साफ करण्याचं काम करत होतो। आता त्यांचा जो प्रश्न आहे तोडताड केल्याचा, तर ते तोडताड करायला अजून आपण त्या याच्यापर्यंत जायची माती इकडेची साफ करणे चालू होती, तिथपर्यंत तो तोडताड करायला वेळच आहे, अजून काहीच नाही केलं आपण तोडताड। की सर ती जागा जी आहे ते फॉरेस्ट विभागाची आहे, नेमका कसं ग्रामपंचायतची आहे की फॉरेस्ट विभागाची आहे का अतिरिक्त कोणाची आहे? नाही 165 नंबर हा महसूलचा आहे आणि आम्हाला असं वाटतंय की तिथपर्यंत आमची महसूलची जागा आहे। आता फॉरेस्टची जागा आहे की महसूलची जागा आहे याचं तिथे सीमांकन केलेलं नाही आहे, मोजमाप केलं नाही, दगड नाही, काहीच नाही। त्याच्यामुळे नेमकी किती जागा तिकडे येते आणि किती जागा इकडे येते याचं काही अजून स्पष्टीकरण नाही आहे तिथे। ती जागा जेव्हा आपण मोजू, फॉरेस्ट विभाग मोजणार आहेत किंवा मग आपणही मोजणीला टाकू, तेव्हा मोजल्यानंतर ती नेमकी जागा कुणाकडे किती जाते हे लक्षात येईल। मग हा आरोप केलेले 169 तुमचा गट क्रमांक आहे, त्या 169 तुम्ही म्हणजे अतिक्रमण किंवा म्हणजे तोडफोड केलेलं आहे। नाही, ते 169 हा फॉरेस्टचा जागा आहे, ते फॉरेस्ट म्हणेल ना, तो फॉरेस्टवाले ठरवतील की त्यांच्या जागेवरती ग्रामपंचायतनं अतिक्रमण केलंय की नाही केलंय, त्याला बाकीचे दुसरे लोक ठरवू शकत नाही। ही 169 हा गट फॉरेस्टचा आहे असं यांचं म्हणणं आहे। ठीक आहे, 169 फॉरेस्टचा गट आहे, तर फॉरेस्टवाल्यांनी हे करायला पाहिजे की ही जागा फॉरेस्टची आहे ना, तुम्ही इथे अतिक्रमण कशाला केलं किंवा काही जी काही आहे कार्यवाही करायची ती फॉरेस्ट करेल। तर मला सांगा की हा कुठपर्यंत सत्यता आहे की नाट्यसभा जो स्टेज आहे तो ग्रामपंचायतला तोडलेला आहे, हा तोडण्याचा अधिकार म्हणजे कसं काय की कसं काय तोडलं जातं बिना सांगता? नाही, नाट्यसभा म्हणजे तो नाटकाचा जो स्टेज आहे तो स्टेज म्हणून नाटकाचाच म्हणून नव्हता। तो स्टेज तो त्या ठिकाणी आपण माती जमा करून तो एक उंचवटा केलेला होता आणि तो स्टेज त्या ठिकाणी जागा मोकळी असल्यामुळे हे लोक नाटक करत होते, त्याला ग्रामपंचायतने आजपर्यंत काही मनाई केली नव्हती। आणि आता नाटक जर ते करणार होते किंवा करणार आहेत तर त्या पद्धतीचं ग्रामपंचायतकडे अजूनही कुठलंही पत्र आलेलं नाही। तसं जर त्यांनी आम्हाला परवानगीचं पत्र मागितलं असतं तर मग आपण ते काय करायचं, तर ते समजा जर तो तुटताट झालाही असेल तर त्याला दुरुस्त करून देता आलं असतं। 1 दिवसाकरिता आपल्याला नाटक असते, वर्षातून एकदा असते, तर गावाच्या मनोरंजनाकरिता आपण जेव्हा आता कामच करत होतो तर त्या ठिकाणी ज्या भागाची माती इकडे तिकडे झाली असेल तर ती माती त्या ठिकाणी टाकटूक करून त्यांना ते करून देता आलं असतं, तो काही विषय नव्हता। स्पर्धा किती तारखेपासून किती तारखेपर्यंत? 26, 27 आणि 28 ला क्रीडा संमेलन आहे
आणि त्याच्याकरता आपण तो आता त्यांनी तो आता मग नंतर त्यांनी फॉरेस्टवाल्यांना पण पत्र दिलं की आम्हाला इथे टुर्नामेंट करायचं आहे, तर फॉरेस्टवाल्यांनी पण म्हटलं की तुम्ही करू शकता आणि त्यानुसार तो आम्हाला ग्रामपंचायतलाही पत्र दिलं आणि फॉरेस्टवाल्यांनी दिलं. त्यांनी आपली जागा मग हे केली, ग्राउंड आखले आणि आता परवापासून टुर्नामेंट होणार आहे तिथे. तर मला हा ही माहिती आरोप केला त्यांनी की त्यांच्या योजनेच्या मार्फत म्हणजे जी योजना तुमची MRGS च्या मार्फत ते काहीतरी योजनेचा लाभ त्या अतिक्रमण जागेवर घेतात. नाही, अजूनही MRGS मधून आपण शैक्षणिक म्हणजे शालेय याच्याकरता शाळेकरता क्रीडांगण म्हणून आपण इस्टिमेट वगैरे बनवून झालेला आहे, पण अजूनही त्याला आपण कामाला सुरुवात केलेली नाही आणि आपण जोपर्यंत मोजमाप करणार नाही तोपर्यंत आपण त्या कामाला सुरुवात करणार नाही. सुरुवात करायला वेळ आहे आपल्याला, कारण आता मजूर सध्या उपलब्ध नाही. सध्या शेतीची कामं चालू आहेत, मजूर सध्या शेतीमध्ये जात आहेत. तर शेतीतून मोकळे झाले की मग मजूर मिळाले की आपण तो कामाला सुरुवात करू. कामाला सुरुवात अजूनही केलेली नाही. सध्या ते आपण कोणता शब्द वापरू त्याला, सहकार्यातून, जनतेच्या सहकार्यातूनच आपण तो ग्राउंडमध्ये पडून असलेली माती आपण बाजूला करून सारून तो ग्राउंड शाळेच्या क्रीडांगणाकरता शाळेकरता आपण त्यांना साफ करून देत होतो. बाकी काहीच नाही, विषय काही नाही त्याच्यामध्ये. शेवटचा प्रश्न आहे की म्हणजे हाही आरोप आहे की ती जागा आपण पण म्हणाले की ते आता मोदीच्या नंतर आपल्याला कन्फर्म आहे की महसूलची आहे की फॉरेस्टची आहे. तर तिथं सर रेल्वे डिपार्टमेंट रेल्वेकडून ते माती इथे घातलेली आहे बिना परमिशन म्हणता येईल की त्याच्यावर काय बोलण्याचं? ती माती आपण रेल्वेचं काम जेव्हा चालू होतं तेव्हा रेल्वेवाले माती कुठेतरी टाकत होते, तर आपण जे स्मशानभूमीमध्ये जे गड्डे होते ते गड्डे बुजवण्याकरता त्यांच्याकडनं माती मागितली होती आणि ते मातीनं आपण गड्डे वगैरे बुजवले आणि आता बाजूबाजूला राहिलेले गड्डे बुजवून टाकू आपण. माती ते काही विषय नाही, तो माती साफ होऊन जाईल, तो मातीचा प्रश्न नाही आहे. माती आपण मागितली होती, त्यांना म्हटलं होतं की तुम्ही इकडे तिकडे फेकतात, आम्हाला इथे झाडं लावायसाठी माती द्या, तर ती माती बाजूला करता येईल, तो काही विषय नाही मोठासा. सर काय नाव आपलं? माझं नाव राजकुमार दाजीबा मेश्राम, माजी पंचायत समिती सदस्य पाहुणे. आपण या जागेवर आता उभे आहात, या मैदानामध्ये उभे आहात. हो. काय समस्या मैदानाची, काय अशी घटना घडली की आपण म्हणजे ग्रामपंचायत, फॉरेस्ट डिपार्टमेंट, ही कोणाची जागा आहे? ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा आहे आणि या जागेवर मी 15 ते 20 वर्षापासून इथं नाटकाचा कार्यक्रम आयोजित करत होतो. पण हे 2 वर्षापासून इथं ग्रामपंचायतने कोणाची परवानगी न घेता इथं माती टाकलं आणि आमच्या कामाला थोडासा अडथळा निर्माण केला. आपण इथे म्हटलं की 15 ते 20 वर्षांपासून तुम्ही नाट्य कार्यक्रम घेता. हो. आपली पण त्याने परमिशन किंवा फॉरेस्ट विभागाची परमिशन नाही घेता इथे काम केलं आहे, परमिशन घेतलं होतं त्यांनी? नाही, परमिशन घेतली नाही. त्याच्यानंतर फॉरेस्ट विभागाला आम्ही कळवलं तर ते लोक इथं आले आणि त्यांनी ह्या काम थांबवलं. म्हणजे म्हटलं की ते माझं नाट्य म्हणजे स्टेज पण होता. हो. तर ते आता दिसत नाही, म्हणजे काय झालं नेमकी, म्हणजे नेमकं नव्हतं. स्टेज होता इथं, परंतु यांनी JCB द्वारे ते पूर्ण त्यांनी निस्ताभूत केलं आहे ग्रामपंचायतनी. हा जो गट नंबर, हा किती गट नंबर आहे? हा 169 गट नंबर आहे. आपण जी तक्रार फॉरेस्ट डिपार्टमेंटला केली, तर फॉरेस्ट डिपार्टमेंट काय केली? फॉरेस्ट डिपार्टमेंट तक्रार केली होती, ते वैयक्तिकरित्या इथं आले होते आणि त्यांनी काम थांबवलं. समोरची स्टेप काय झाली, म्हणजे आता त्याच्यानंतर काही त्यांनी अजूनपर्यंत काही केलं नाही. हा 2 वर्षापासून हा खालीच म्हणजे हा मैदान जसं आहे, माती ते घातलेली आहे बिना परमिशन, तुम्ही म्हणता नाही? तर मग याचा उपयोग आता कोणत्या कामामध्ये येत आहे आता मैदानात? आता सध्या आता हे शाळेच्या मुलांसाठी इथं ग्राउंड म्हणून ते शाळेच्या शिक्षकांनी हा साफ केला आहे. इथं ग्राउंड आहे, म्हणजे खेळाचं इथं आयोजन केलेलं आहे. म्हणजे आता कोणत्याच उपयोगात नाही, आता सध्या कोणत्याच उपयोगात, खूप माती होती. आता आपली काय मागणी आहे म्हणजे तुमच्या नाट्य सभाच्या? माझी एवढीच मागणी आहे की जसं माझं स्टेज होतं नाटकाचा तसं त्यांनी पूर्ववत करून द्यावं. हा जो नाट्य सभाच्या तुमच्या मंडळीचा जो कार्यक्रम आहे, हा म्हणजे सामाजिक आहे की पर्सनल आहे? नाही, सामाजिक आहे ना, सगळ्या लोकांचं सहकार्य आहे त्यामध्ये, गावाकडे वगैरे. हो, सगळ्यांच्याच आहे. NBC न्यूज पवनी से सुरेंद्र चिंधालोरे की रिपोर्ट.